नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मी आहे बालाजी कदम आणि आज आपण घेणार आहोत 2014चा PSIचा पेपर, जे की भाग 1 म्हणले उर्वरित क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। तरी 93 नंबरच्या क्वेश्चन पासून सुरुवात करत आहे। खालील विधाने तपासून पहा। एकतर रमेश व किरण एकाच वयाचे आहेत किंवा रमेश किरणपेक्षा वयाने मोठा आहे। इथे मी रमेशसाठी R मानतो आणि किरणसाठी K मानतो, तर R = K आणि किंवाच्या पुढची कंडिशन रमेश किरणपेक्षा वयाने मोठा आहे, म्हणजे R > K। ब वाचून घेऊया। एकतर सौरभ व संग्राम एकाच वयाचे आहेत। इथे सौरभसाठी मी S मानतो आणि संग्रामसाठी SM मानतो, म्हणजे की आपल्याला कन्फ्यूज होणार नाही। किंवाच्या पुढची कंडिशन वाचा ब मधलीच। संग्राम सौरभपेक्षा वयाने मोठा आहे। संग्राम हा म्हणजे SM > S। या दोन कंडिशन मिळाल्या। आता क वाचून घेऊया। सौरभपेक्षा किरण वयाने मोठा आहे, म्हणजे K > S। या तिन्ही कंडिशन वरून आपल्याला पर्याय कोणता बरोबर आहे ते सांगायचं आहे। तर पर्याय 1 वाचून घेऊया। किरणपेक्षा रमेश वयाने मोठा आहे। तर इथे पहा, रमेश आणि किरण या दोघांमध्ये दोन रिलेशन आहेत। तर आपण किरणपेक्षा रमेश वयाने मोठा आहे हे एक्झॅक्ट सांगू शकत नाहीत, कारण तो बरोबर पण आहे आणि ग्रेटर पण आहे। त्यामुळे पर्याय 1 हा चुकीचा आहे। दुसरा, किरण व संग्राम एकाच वयाचे आहेत। तर आपल्याला ह्या तिन्ही कंडिशन वरून एक इक्वेशन मिळतं। ज्यावेळेस आपण तिन्ही कंडिशन एकत्र कंबाईन करतील त्यावेळेस आपल्याला एक इक्वेशन मिळतं। SM > S K R। ज्यावेळेस आपण या तिन्ही कंडिशन एकत्र कंबाईन करतील त्यावेळेस आपल्याला हे एक इक्वेशन मिळतं। यावरून आता आपण पाहूया, किरण व संग्राम एकाच वयाचे आहेत। किरण व संग्राम या इक्वेशन मध्ये = येतच नाही, त्यामुळे आपला हा पर्याय 2 पण चुकीचा आहे। त्यानंतर सौरभपेक्षा संग्राम वयाने मोठा आहे। सौरभ आणि संग्राम मध्ये पण दोन इक्वेशन आहेत, एक तर ग्रेटरचं आणि बरोबरचं, त्यामुळे हे पण पर्याय आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही की तो मोठा आहे म्हणून। त्यानंतर शेवटचा पर्याय, सौरभपेक्षा रमेश वयाने मोठा आहे। इथे पहा, सौरभपेक्षा रमेश वयाने मोठा आहे बरोबर आहे। इथे ग्रेटरचं साइन आहे, म्हणजे रमेश हा मोठा आहे, म्हणजे आपला 4 नंबरचा ऑप्शन बरोबर असेल। लगेच आपण दुसरा क्वेश्चन पाहूया। हा कॅलेंडरवरचा क्वेश्चन आहे। शर्वरीचा जन्म बुधवार दिनांक 5 सप्टेंबर 2001 ला झाला। तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल? तिसरा वाढदिवस म्हणजे आपल्याला 3 वर्षे पुढे जायचं आहे, म्हणजे 3 वर्षाच्या नंतर म्हणलं तर 2002, 2003 आणि 2004 हे 3 वर्षे येतील। तर पहा, प्रत्येक वर्षी आपण एक वार पुढचा घ्यायचा आहे, म्हणजे 2002 साठी एक वार घेतला, 2003 साठी एक वार घेतला आणि 2004 साठी एक वार घेतला। पण 2004 हे लीप वर्ष असल्यामुळे लीप वर्षामध्ये एक दिवस जास्त असतो, त्यामुळे आपण आणखी एक वार जास्त घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याकडे 4 वार जास्त मिळाले आहेत। तर आता बुधवारच्या नंतर 4 वार म्हणजे रविवार हा आपला पर्याय असेल। कॅलेंडरवरचे तुम्ही स्पेशल व्हिडिओ पाहण्यासाठी आमची CSAT सिरीज लगेच लॉन्च होत आहे, तर ती सिरीज पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे हा क्वेश्चन समजेल। इथे मी शॉर्टकट घेतलेला आहे। 95 नंबरचा क्वेश्चन, राम घरापासून 15 किमी दक्षिणेकडे गेला। हे उत्तर, दक्षिण,
पूर्व आणि पश्चिम ह्या 4 दिशा. तर रामचं घर आपण इथे पकडूया. पहा, राम 15 किमी दक्षिणेला गेला त्याच्या घरापासून, म्हणजे इथून 15 किलोमीटर तो दक्षिणेला आला. त्यानंतर पूर्वेकडे वळून 10 किमी गेला, म्हणजे इथून राम पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला. नंतर उत्तरेकडे वळून 5 किमी अंतर चालला. पुन्हा तो उत्तरेकडे गेला आणि 5 किमी अंतर चालला आणि शेवटी पश्चिमेकडे 10 किमी चालत जाऊन तो थांबला. म्हणजे इथून पश्चिम दिशेकडे तो 10 किमी चालत गेला, तर तो इथे आला. तर आता आपल्याला राम हा घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे हे सांगायचं आहे. तर हे टोटल अंतर 15 होतं आणि हे इथून इथपर्यंतचं अंतर 5 होतं. म्हणजे 15 मधून 5 गेला तर आपल्याकडे 10 हे अंतर उरलेलं आहे आणि त्याच्या घरापासून तो दक्षिण दिशेला आहे, म्हणजे इथून तो इकडच्या साईडला आहे. म्हणजे ऑप्शन 3 असेल. 96 नंबरचा क्वेश्चन. 96 नंबरचा क्वेश्चन पाहूया. शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या आहे. तर प्रत्येक रांगेत मुले किती आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर हा क्वेश्चन आपण पर्यायावरून सॉल्व्ह करूया. तर मुले आपण जर 12 धरली तर रांगा त्याच्या निमपट घ्यायच्यात, म्हणजे 6 येतील. म्हणजे 12 गुणिले 6 हे 72 मिळेल. म्हणून आपलं 1 नंबरचा पर्याय बरोबर येत नाही, कारण आपल्याला 288 हे पाहिजे आहे. पर्यायानुसार आपण चाललो. आपण जर 16 धरला तर 16 गुणिले 8 रांगांची संख्या 8 येईल. म्हणजे आपला 2 नंबरचा पण पर्याय येणार नाही, कारण हे 128 येईल. 3 नंबरचा घेतला तर इथे रांगांची संख्या निमपट म्हणजे 10 येईल. 3 नंबरचा पण पर्याय बरोबर येणार नाही, कारण याचं उत्तर 200 येईल. त्याचप्रमाणे 4 नंबरचा पर्याय चेक करूया. 24च्या रांगांची संख्या 24 मुलांच्या रांगांची संख्या 12 होईल. म्हणजे 24 गुणिले 12 हे 288. तर आपला 4 हा पर्याय बरोबर आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर 4 हा पर्याय बरोबर आहे. चला लगेच दुसरा क्वेश्चन घेऊया. मित्रांनो, हा क्वेश्चन नंबर सिरीजचा आहे. नंबर सिरीजचे माझे सेपरेट व्हिडिओ आहेत, ते लवकरच मी अपलोड करणार आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे नंबर सिरीज त्या व्हिडिओमधून समजून जाईल. नंबर सिरीजचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. या क्वेश्चनचं आपल्याला लॉजिक काढून प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवर काय येईल ते सांगायचं आहे. तर अशा प्रकारच्या क्वेश्चनवर भरपूर लॉजिक निघतात आणि कुठल्या पण लॉजिकने हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येतात. जो लॉजिक आपल्याला सोपं वाटलं त्यानुसार आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर थोडासा विचार करा. इथे हे 7 आणि हे 2, म्हणजे या दोघांचा जर गुणाकार केला तर 14 येतो आणि 6 आणि 1 या दोघांची जर बेरीज केली तर 7 येते आणि त्याने जर या 14ला भागितलं तर 2 म्हणजे मिडलची संख्या आपल्याला मिळते. आपला हा लॉजिक एकदम बरोबर बसत आहे ते. तर 8 गुणिले 3 जर आपण केलं तर 24 मिळते आणि 2 प्लस इकडचे 2 जर केले तर 4 मिळतो. म्हणजे या दोघांचा जर भागाकार केला तर 6 हे मिडलमध्ये येते. त्याचप्रमाणे 6 गुणिले 6 जर केलं तर 36 मिळते आणि हे 5 आणि हे 4 या दोघांची जर बेरीज केली तर 9 मिळते. तर या 36ला 9 जर भागलं तर आपलं आन्सर 4 येते मिडलचं. त्याप्रमाणे इथं मिडलला 3 आहे. 3 गुणिले 9 हे 27 मिळाला आणि आपल्याला अगोदरच इज इक्वल टू दिलेला आहे 3 मिडलचा, जो इकडच्या साईडला 1 आहे ते 1 मी इथं घेतला. तर इथे प्रश्नार्थक चिन्ह त्याच्यात ॲड करायचं, म्हणजे 1 सोबत कुठली संख्या ॲड करायची जे की 27ला भागल्याच्या नंतर आन्सर हे 3 येईल. ती आहे 8. म्हणजे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 8 आणि हे 1 9, म्हणजे 9 जर 27ला भागितलं तर 3 येईल. म्हणजे आपलं हे मिडलचं आन्सर येईल. हे आपलं लॉजिक आहे.
लगेच आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. हा पण नंबर सिरीजचाच क्वेश्चन आहे. इथे पहा, या लास्टच्या कॉर्नर मधल्या प्रत्येकाचा आपल्याला स्क्वेअर रूट काढून घ्यायचा आहे, वर्गमूळ काढून घ्यायचा आहे. तर 64चं काय येईल? 8 येईल. 1चं काय येईल? 1च येईल. 36चं काय येईल? 6 येईल. आणि 25चं काय येईल? 5 येईल. तर पहा, या दोघांची जर बेरीज केली 8 आणि 5 13, त्यामधून ह्या दोघांची बेरीज करून जर वजाबाकी केली म्हणजे 7, 13 मधून जर 7 गेले तर 6 हे मिडलला येईल. त्याचप्रमाणे सेकंड डायग्राम पाहूया आपण. 49चं वर्गमूळ 7, 9चं वर्गमूळ 3, 4चं वर्गमूळ 2 आणि 64चं वर्गमूळ 8. तर पहा, ह्या दोघांची बेरीज करायची आणि त्यामधून ह्या दोघांची बेरीज करून वजाबाकी करायची. म्हणजे 8 आणि 7 15 मायनस हे 2 आणि 3 5 म्हणजे किती येईल? 10. मग 10 कुठल्या पर्यायामध्ये? 4 नंबरच्या पर्यायात. म्हणजे आपलं 4 नंबरचं आन्सर असेल. 99 नंबरचा क्वेश्चन पहा. ABCDEF हे 6 मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहेत. तर आपण एक वर्तुळाकृती मैदान काढून घेऊया. हे 6 मित्र असल्यामुळे या आकृतीचे 6 भाग करायचे. 1 2 3 4 5 आणि हे 6 भाग केलेले आहेत. त्याप्रमाणे कंडिशन वाचून घेऊया आता. E हा D च्या डाव्या बाजूला बसलेला आहे. आपण कुठं पण D काढून घेऊया. इथे मी D काढला. हे एकमेकाच्या समोरासमोर बसलेले असल्यामुळे याची डावी साईड इकडची होईल. म्हणजे डाव्या बाजूला इथे E बसलेला आहे पहिल्या कंडिशननुसार. नंतर C हा A आणि B च्या मध्ये आहे. C हा A आणि B च्या मध्ये आहे. इथे मी काढून घेतली ही दुसरी कंडिशन. तिसरी कंडिशन पहा. F हा E आणि A च्या मध्ये आहे. तर आपल्याला E मिळालेला आहे. इथे जर A काढला तर या दोघांच्या मध्ये F असेल. आता A मिळाला. B आणि C दुसऱ्या कंडिशनवरून B आणि हे C आपण ड्रॉ करून घेतलेले. तर B च्या डाव्या बाजूला कोण आहे ते सांगायचं आहे. तर B च्या डाव्या बाजूला कोण आहे? D आहे. म्हणजे आपला पर्याय 2 असेल. शेवटचा क्वेश्चन आहे हा. इथे पहा. EXCEL साठी जर 9 3 5 9 6 असे लिहिले आणि PAINT साठी 7 4 1 2 8 असे लिहिले तर ACCEPT साठी काय असेल ते आपल्याला सांगायचं आहे. तर इथे पहा A, तर या दोन्ही मध्ये A कुठे आहे? इथे 2 नंबरला आहे. म्हणजे A साठी काय आहे? 4 आहे. C, तर आता C या दोन्ही मध्ये कुठे आहे? इथे आहे, 3 नंबरला आहे. म्हणजे C साठी काय असेल? 5 असेल. त्यानंतर E कुठे आहे? फर्स्ट नंबरला येते. काय असेल? 9 असेल. म्हणजे A साठी 4, C साठी 5, पुन्हा C साठी 5 आणि E साठी 9 असा पर्याय कोणता आहे? 4 5 5 9 हा दुसरा पर्याय आहे. म्हणजे आपला आन्सर हे दुसरा असेल. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आम्ही प्रोव्हाइड करू. थँक्यू.